रब्बी हंगाम 24-25साठी जिल्हा पणन कार्यालय गोंदिया या ठिकाणी 11,12,000चं धान खरेदीचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं असून त्यापैकी 10,98,926 क्विंटलची खरेदी पूर्ण झालेली आहे. अतिरिक्त उद्दिष्टासाठी आम्ही 15 लाखाची मागणी आमच्या फेडरेशनमार्फत शासनाला केलेली असून त्याबाबत त्यांच्याकडून पाठपुरावा सुरू असून लवकरच उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. यावेळेस रब्बी हंगामामध्ये 24,915 शेतकऱ्यांचे जवळजवळ 252,75,31,502 रुपयाची चुकाडे अद्याप प्रलंबित आहेत. यामध्ये सर्व संस्थांकडून आम्ही हुंडी वगैरे त्या पद्धतीने प्राप्त करून घेत आहोत आणि संबंधित हुंडी प्रदान कार्यालयामार्फत वित्त विभाग मंत्रालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणून पेमेंट प्राप्त होऊन संबंधित शेतकऱ्यांना चुकाडे अदा करण्यात येणार आहे. दरवर्षी शासन स्तरावरती 25 लाख क्विंटल जिल्ह्यामध्ये धानाची खरेदी शासकीय खरेदी केंद्रावरती केली जात होती. यावर्षी 11 लाख क्विंटलमध्ये धान खरेदी केंद्र आणि मार्केटिंग फेडरेशनचे बंद झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान हे पडून आहेत. त्यामध्ये माझेसुद्धा धान पडून आहेत आणि कवडीमोल भावामध्ये व्यापारी ते धान 1500-1600 रुपये क्विंटल घेत आहेत आणि शासनाचा दर हा 2300 रुपये क्विंटल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 700 रुपये प्रति क्विंटलवर तोटा होत आहे. तरी सरकारने मायबाप सरकारने शेतकऱ्याची भावना समजून आमच्या या खरेदी केंद्रांना पुन्हा मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांचे जो उर्वरित धान आहे तो खरेदी केला पाहिजे हीच अपेक्षा आहे. मायबाप सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये. आधीच शेतकरी हवालदिल झालेला आहे, कर्जाच्या बोजाखाली दबलेला आहे. सरकारने कर्जमाफीसुद्धा केलेली नाही. म्हणून शेतकऱ्यांचा थोडासा फायदा व्हावा म्हणून मायबाप सरकारने खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावेत जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. नाहीतर उपासमारीची वेळ शेतकऱ्यावर आल्याशिवाय राहणार नाही.